नमस्कार, मी संकेत आवटे. मार्केट जोरदार पडतंय. आता नेमकं पुढं काय करायचं? हा एकमेव व्हिडिओ असा असेल. बाकी सगळं काम हातातलं सोडून द्या. व्हिडिओ थोडासा मोठा होणार. 20 मिनिटं तुम्हाला निवांत या व्हिडिओसाठी द्यावी लागतील, पण मी गॅरंटी देऊन सांगतोय, यापेक्षा व्हॅल्युएबल व्हिडिओ तुम्हाला अखंड युट्यूबवर आत्ताच्या घडीला या सध्याच्या सिच्युएशनवर कुठंही मिळणार नाही. फक्त डोकं शांत पाहिजे. एकदम निवांत हा व्हिडिओ बघा. दुसरा सगळा डिस्टर्बन्स बंद करून टाका. मी कधीही असं मॅक्सिमम सगळ्या व्हिडिओमध्ये बोलत नाही, पण आत्ता मुद्दाम सांगतोय कारण या व्हिडिओमध्ये तेवढी व्हॅल्यू आहे. आणि मी गॅरंटी देऊन तुम्हाला सांगतोय, जरा जरी तुम्हाला वाटलं या व्हिडिओमध्ये व्हॅल्यू नाही किंवा या कॉन्टेंटमध्ये दम नाही, बिनधास्त डिसलाईक करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. पण हक्काने मी गॅरंटी देऊन सांगतोय, तुम्ही व्हिडिओ संपायच्या आधीच सुंदर अशी कमेंट कराल आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब पण कराल. कारण तेवढा डेटा इम्पॉर्टंट मी तुमच्या समोर प्रेझेंट करतोय. फक्त शांतपणे ऐका. रिसर्च कसा, कुठून, कसा मोल्ड केला जातो आणि कशा प्रकारे पुढचं व्हिजन बघून इन्व्हेस्टमेंट केली जाते, हे सगळं मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. सो बेसिक पासून थोडा थोडा ऍडव्हान्स डोस द्यायला मी आता सुरू करणार आहे. ओव्हरऑल जर मार्केट आजचं बघितलं तर तुम्हाला क्लिअरली दिसेल एक मोठी रेड कॅन्डल बनलेली आहे. पण जर डेली कॅन्डलमध्ये जेव्हा मी बघतो ना मार्केटला, तेव्हा पिक्चर क्लिअर आहे साहेब, की हे जे प्रकार आहेत हे अनेक वेळा झालेले आहेत. मला याला घाबरायची गरज आहे का? बिलकुल घाबरायची गरज नाही. मग चला, काही प्रॉब्लेम नाही, इन्व्हेस्टमेंट करा, असं नको आहे. आत्ता सध्या मार्केटमध्ये 3 प्रकारचे लोक आहेत. इन्व्हेस्टमेंट करणारे म्हणजेच बाय करणारे, सेल करणारे आणि होल्ड करणारे. तुम्ही 3ही डिसिजन तुमचे चुकीचे असणार हे मी लिहून देतो तुम्हाला. आत्ताच व्हिडिओ पॉज करा. तुम्ही एक डोक्यामध्ये फिक्स करा तुम्ही काय करणार आहात आणि कुठल्या स्टॉकमध्ये कसा इंटरेस्ट दाखवणार आहात. मी लिहून देतो तुम्हाला की तुमचा डिसिजन ऑटोमॅटिकली 99% चुकलेला असणार आहे. कारण रिटेलर कुठं फसतो हे मला चांगलंच माहित आहे. आणि म्हणून बरेच लोक म्हणतात की सर, मी तुमच्या पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक केली आहे, या नंबरला कदाचित कॉल करून केली असेल, पण जेवढं मार्केट पडतंय तेवढा माझा पोलिओ पडत नाहीये. त्याचं रिझन काय आहे हे ऑटोमॅटिकली पुढे तुम्हाला समजत जाईल. डेली टाइम फ्रेममध्ये हे नॉर्मल आहे, म्हणजे सतत होत असतं, काहीच टेन्शन नाही. बरं, आता इथंपर्यंत आलाय म्हणजे इथून वर जाईल याची गॅरंटी आहे का? तर 100% नाही. कदाचित हा सरळ खाली येऊन पडू शकतो किंवा आहे असा इथून वरही जाऊ शकतो, काही होऊ शकतं. हे मी सांगू शकत नाही नेमकं मार्केटमध्ये काय होणार आहे. पण जे मी पुढे सांगणार आहे ना, ते प्रचंड इम्पॉर्टंट आहे. जर मी याला 5 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये कन्वर्ट केलं तर मला क्लिअरली कळेल की मार्केटमध्ये एक शार्प मूव्ह आज आलेली आहे. बेसिकली बघा, जर उद्या मार्केट या लेवल्सना क्रॉस करेल, फॉर एक्झाम्पल 22,200ला क्रॉस करून जर मार्केट वर जात असेल तर ही लेवल क्लिअरली इंडिकेट करते की मार्केटमध्ये बुलिशनेस येण्याचे चान्सेस आहेत. येईलच याची गॅरंटी नाही आहे, पण ही लेवल एकदम स्ट्रॉंग लेवल आहे आता. कारण ही लेवल तुटल्यानंतर सहजासहजी मार्केटला वर जाता येत नाही. पण जर लगेच उद्या यानं या लेवल्स तोडल्या तर इट विल बी इंडिकेट ॲज अ बुलिश मार्केट. अगेन ट्रेंड रिव्हर्स झालाय असं आपण समजू शकतो. हे सोप्या भाषेत ज्यांना समजायचं आहे आता तुमचं काम झालेलं आहे. पण ज्यांना आता डीप लेवलला जायचं आहे त्यांच्यासाठी हा पुढचा व्हिडिओ. ज्यांना एवढंच हवं होतं ते व्हिडिओ इथं क्विट पण करू शकतात. पण खरंच ज्यांना नेक्स्ट लेवलला जायचं आहे ना, त्यांच्यासाठी आता आपण एक गोष्टी बोलायला सुरू करणार आहे. परत याला मी डेली टाइम फ्रेममध्ये कन्वर्ट करतो. याच्यासोबत मला वाटतं आपल्याला बँक निफ्टीची सुद्धा गरज आहे. त्याचाही चार्ट आपण ओपन करूयात. बँक निफ्टीचा चार्ट मला ओपन करायचा आहे. सो बँक निफ्टी मी इथं सर्च करतोय, बँक निफ्टी सर्च. तर मला हा इंडायसेस मिळालेला आहे. आजही काही ट्रेड केलेले होते, त्याला काही तुम्ही सिरियसली घेऊ नका. जवळपास 10 लाखाच्या आसपास आजचं प्रॉफिट आहे. होतं, तुम्हाला मी क्लिअरली सांगतोय की तुम्ही अशा केसेसमध्ये ट्रेड करू नका जर तुम्ही नवीन असाल तर. पण जर तुम्ही प्रॉपर गोष्टी शिकला असाल आणि मार्केटचा जर एक्सपिरियन्स असेल, धुवाधार बॅटिंग करा. कारण हीच वेळ असते पैसा कमवण्याची. माझ्यासारख्या स्कॅल्परला अशी वेळ सगळ्यात आवडती वेळ असते. सो बरेच लोक आज नाराज असतील की मार्केट पडलंय, असं झालं तसं झालं, माझा पोलिओ कमी झाला. पण मी सगळ्यात जास्त आनंदी असतो जेव्हा मार्केट क्रॅश होत असतं. तेव्हा मला खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज मिळतात आणि मी त्यामध्ये ट्रेड करत असतो. थोडंसं जर निफ्टीला अनालिसिस करून झाल्यानंतर बँक निफ्टीवर नजर फिरवली ना, तर मला क्लिअरली कळतंय की मोठं असं काही होत नाहीये. एक निगेटिव्ह कॅन्डल तर बनलेली आहे. ज्यांना कॅन्डलस्टिकबद्दल थोडाफार अभ्यास आहे त्यांना क्लिअरली कळालं असेल की इथं बेरिश मुवमेंट येणार, हे नक्की होतं. जे लोक स्विंग करतात त्यांनी ऑब्व्हियसली स्विंग केलेलं असणार आहे इथं एसएल ठेवून. त्यामुळे इथंही काही मोठा प्रॉब्लेम नाही आहे. आता महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो, मार्केटमध्ये नेमकं चाललंय काय? ऑल टाइम हायला मार्केट आहे. त्याचबरोबर निफ्टीचा चार्ट बघितला तर तो सुद्धा ऑल टाइम हायला आहे. याचा अर्थ मार्केट ओव्हर व्हॅल्यूड झालेला आहे. मार्केटमध्ये बबल क्रिएट झालेला आहे. प्रत्येकाच्या डोक्यामध्ये हेच चालू आहे की मार्केटमध्ये बबल क्रिएट झालेला आहे. परफेक्ट, तुमचं म्हणणं काही चुकीचं नाही आहे. पण
आता मी एक एक गोष्टींचा उलगडा करायला सुरुवात करतोय. थोडंसं लक्ष देऊन बघायचं चार्ट. आता वन बाय वन मी तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करणार आहे. सो जर मी आलो एखाद्या पर्टिक्युलर इंडेक्सवर, समजा मला बघायचा आहे मिडकॅपचा इंडेक्स, तर मिडकॅपचा इंडेक्स जर तुम्ही बघितला, इथे जी तुम्हाला लाईन दिसते ना रेड कलरची, ती आहे व्हॅल्यू, आणि खाली जी तुम्हाला लाईन दिसते ती आहे पीई रेशो. आता इंडेक्स कुठं आहे वर्सेस पीई रेशो काय सांगतो, तर तुम्हाला क्लिअरली कळतं की हा जो पीई रेशो आहे तो हेवी वाढलेला आहे. जर पीई रेशो वाढला याचा अर्थ मार्केट ओव्हर व्हॅल्यूड झालेला आहे. आता मिडकॅप किंवा मिडकॅप 150चा चार्ट मी आता तुम्हाला दाखवतो. याचा अर्थ तुम्हाला क्लिअरली कळते की मिडकॅपमध्ये लोकांच्या इन्व्हेस्टमेंट जास्त झाल्या, स्मॉल कॅपमध्ये लोकांच्या इन्व्हेस्टमेंट जास्त झाल्या ॲज कम्पेअर्ड टू स्मॉल कॅप आणि मिडकॅप. आता मी दोघांचं कंपॅरिझन करणार नाही, परत कधीतरी बोलू. म्हणजे याचा अर्थ मी कधीही तुम्हाला म्हणत नाहीये की मिडकॅप ओव्हर व्हॅल्यूड झालंय, बिलकुल असं माझं मत नाहीये. पण सध्या जर तुम्ही बघितलात ना तर मिडकॅपचा पीई वाढलेला आहे. मग या केसमध्ये जर तुम्ही बोललात की हा थोडंसं ओव्हर व्हॅल्यूड आहे, मिडकॅपमध्ये मी इन्व्हेस्टमेंट करणार नाही, ठीक, दॅट इज फाईन. पण आता मी याला कम्पेअर करतोय निफ्टी सोबत. जेव्हा तुम्ही याला निफ्टी सोबत कम्पेअर करताना तेव्हा तुम्हाला कळेल इथं आहे निफ्टीचा चार्ट, हा आहे निफ्टी 50. निफ्टी 50ला जेव्हा तुम्ही बघता तेव्हा तुम्हाला क्लिअरली अंदाज येईल की जो पीई रेशो आहे निफ्टी 50चा तो क्लिअरली डाऊन ट्रेंडमध्ये जाताना पाहायला मिळत आहे. हा आहे पीई रेशो आणि हा आहे इंडेक्स. आता मजा बघा, जेवढा पी खाली जाईल तेवढा निफ्टी वाढायला पाहिजे. तर तुम्ही म्हणाल साहेब हे कसं शक्य आहे, काय वेगळंच बोलायला लागलं. समजून घ्या, एखादी वस्तू जर मला ती स्वस्त मिळत असेल तर मी एक्स्ट्रा बाय करणार. सिंपल लॉजिक आहे, याच्यापेक्षा मोठं रॉकेट सायन्स मी सांगत बसणार नाही. मग निफ्टीचा पीई रेशो कमी होतो याचा अर्थ निफ्टी स्वस्त मिळतो, निफ्टी स्वस्त मिळतो याचा अर्थ मी जास्त बाय करणार, मी जास्त बाय करणार याचा अर्थ तो वाढणार. हे सिंपल लॉजिक आहे. म्हणून आपला निफ्टी जगा वेगळा पडताना तुम्हाला दिसत नाहीये. अजूनही तो आपल्या लेवल्स होल्ड करतोय. इथून कदाचित वर जाण्याचे चान्सेस त्याचे दाट असू शकतात, बिकॉज इथं पीई रेशो डाऊन होतोय. तुम्ही म्हणताय काय पीई रेशोनी फरक पडालाय, काय असतं पीई रेशो म्हणजे? सोप्या भाषेत सांगतो, शेअर प्राइस डिवायडेड बाय अर्निंग पर शेअर. प्रत्येक शेअर मागे तुम्ही किती रुपये कमवले. उदाहरणार्थ एखाद्या शेअरची किंमत आहे 200 रुपये. आता मी तुमच्या शेअरमध्ये 200 रुपयाची गुंतवणूक केली. अहो पण मी तुमचा शेअर 200 रुपयाचा घेतोय, पण त्या 200 रुपयावर तुम्ही किती रुपये कमवताय? जर समजा माझी कंपनी 200 रुपयांचा शेअर, माझी म्हणजे XYZ नावाची कंपनी माझी आहे, लिस्टेड आहे स्टॉक मार्केटमध्ये, मजा करतोय. सो जर हा प्रत्येक शेअर मागं 2 रुपये कमवत असेल, याचा अर्थ काय? रिटर्न किती? 1% रिटर्न. मग विचार करा, एखादा बिझनेस तुम्हाला 1% रिटर्न देत असेल, तुम्ही त्यामध्ये गुंतवणूक करणार का? 100% नाही. म्हणजेच जेवढा EPS चांगला, अर्निंग पर शेअर जेवढं चांगलं तेवढा तुमचा स्टॉक चांगला. कारण मी एक XYZ अमाऊंट तुम्हाला देतोय आणि या अमाऊंट मधून तुम्ही एवढी चांगली अमाऊंट कमवताय, याचा अर्थ तुमचा स्टॉक भारी आहे राव, म्हणून मी तुमच्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करणार. सेम गोष्ट मी इथं बघणार, जेवढा माझा EPS वाढणार तेवढा माझा पीई डाऊन जाणार. कारण माझं अर्निंग जेवढं वाढत जाईल तेवढा माझा पीई कमी होत जाणार. आता या केसमध्ये एक बघा, जर माझा पीई परत वर यायचा असेल, म्हणजेच माझा पीई रेशो वाढायचा असेल, तर त्याला एकच कारणीभूत गोष्ट असेल, स्टॉकची प्राइस वाढणार. कारण अर्निंग तर रोज येत नाही कंपनीचं, क्वार्टरली रिझल्टच आपण बघतो किंवा इयरली रिझल्टच आपण कन्सिडर करतो, राईट. सो या केसमध्ये जर माझा निफ्टी वर गेला तर डेफिनेटली मॉडरेट, समजा आपल्याला पीई जर 23ला बघायचा आहे, 24ला बघायचा आहे, तर तिथपर्यंत परत त्याला जाण्यासाठी निफ्टीला वाढणं गरजेचं आहे, म्हणजे आपला निफ्टी मॉडरेट होईल. आता सुद्धा परफेक्ट सिच्युएशन आहे गुंतवणूक करण्यासाठी. मग आज मी गुंतवणूक करू का? निफ्टी पडलाय, आता मी पैसा मार्केटमध्ये टाकणार. हा एक माइंडसेट, एक डायलॉग मी वापरला होता सुरुवातीलाच, की तुम्ही बाय करणार किंवा तुम्ही सेल करणार. हो तुम्हीच, किंवा होल्ड करणार असाल तर हे तीनही डिसिजन तुमचे चुकीचे असू शकतात. त्याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला देतोय. तुम्ही म्हणताय निफ्टी पडला, किंवा अजून एकदा मी चार्टवर तुम्हाला घेऊन जातो, मजा येईल. म्हणजे जे मी डायलॉग मारतोय आता लक्षपूर्वक आहे का? भले तुम्ही एखाद्या फिल्मला गेला असाल, डायलॉग विसरला तरी चालतोय, पण हा डायलॉग विसरण्यासारखा नाही. निफ्टी पडला का? कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ इथंच पॉज करा आणि सांगा निफ्टी पडला का. आता ज्या ज्या लोकांनी हो पडला अशी कमेंट केली, तुमचं उत्तर चुकीचं आहे. निफ्टी पडला म्हणजे मार्केट पडलं का? बिलकुल नाही. निफ्टी पडला म्हणजे माझे शेअर्स पडले का? बिलकुल नाही.
निफ्टी पडला म्हणून मी गुंतवणूक करायला पाहिजे का? बिलकुल नाही. निफ्टीचा आणि माझ्या पोर्टफोलिओचा काळी मात्र संबंध नाही. निफ्टी हे 50 स्टॉकचं कॉम्बिनेशन आहे. हे 50 स्टॉक वर जात असतील तर निफ्टी वर जाणार, हे खाली येत असतील तर निफ्टी खाली येणार. आणि यातल्या सुद्धा काही स्टॉकचं वेगवेगळं वेटेज असतं. म्हणजे रिलायन्सला काही वेटेज आहे 10% आसपास, आपण ॲव्हरेज पकडून चालू. टॉप स्टॉकचं वेटेज 10% आसपास आपण पकडून चालू. म्हणजे HDFC, रिलायन्स, TCS, इन्फोसिस, आता 4%, 5% वगैरे त्यांचं वेटेज आहे. पण आपण समजून चालू 10% ॲव्हरेज आहे, 2-3 स्टॉकचं वेटेज आहे. मग हे मेन स्टॉक जर खाली आले ना, ओव्हरऑल इंडेक्स खाली येणार. हे मेन स्टॉक जर वर जात असतील, ओव्हरऑल निफ्टी वर जाणार. बाकी सगळे स्टॉक जरी खाली पडत असले, एक स्टेटमेंट तुम्हाला सांगतो, टॉप 10 स्टॉक जे आहेत ना, टॉप 10 स्टॉक त्यांचं सगळ्यात जास्त वेटेज आहे. म्हणजे 55% आसपास त्यांचं वेटेज जातं 10 स्टॉकचं. मग 55% म्हणजे जे 10 स्टॉक वर जातील ना, 40 स्टॉक कितीही टाचा घसू देत, काहीही करू देत, हे मार्केटला हलवू शकत नाहीत. क्लिअर? म्हणजे यातले 3-4 स्टॉक जर काही गडबड करत असतील तर मेजर इम्पॅक्ट निफ्टीवर होतो. आणि म्हणूनच माझं नेहमी स्टेटमेंट असतं की कुठल्याही स्टॉकचं वेटेज 4 to 5% वर निफ्टीमध्ये जायला नाही पाहिजे, अदरवाईज इंडेक्स गडबडणार आहे. आणि याचा दणका हळूहळू पुढे भविष्यात पाहायला मिळेलच. पण माझ्या मताप्रमाणे हे असायला नको पाहिजे असं. चला, हा विषय दुसरा. आता मेन मुद्द्यावर येऊ आपण की मार्केट खरंच पडलंय का? काही स्टॉक दाखवतो. अदानी एंटरप्राइजेस बघा, पहिलाच डिस्क्लेमर देतोय, कुठल्याही प्रकारे मी तुम्हाला बाईंग सेलिंगचं रिकमेंडेशन देत नाही. हे जे काही सांगतोय ते फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठीच सांगतोय. कुठल्याही प्रकारे हे रिकमेंडेशन म्हणून कन्सिडर करू नका, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, अदानी एंटरप्राइजेस डाऊन जाताना पाहायला मिळतोय. एशियन पेंट आदळला, इथून बघू शकता टॉप पासून कन्सिस्टंटली आपटतोय. रिझल्ट घाणेरडा आहे का? बिलकुल नाही आहे. इफ यू वॉन्ट मी तुम्हाला तेही दाखवू शकतो. एशियन पेंट मी तर सर्च करतोय, मला इथं रिझल्टही दिसेल याचा. जर मी याचा रिझल्ट बघितला तर इयर ऑन इयर थोडासा डिक्लाइन आहे. म्हणजे 87-31 चिल्लर फ्लॅट रिझल्ट आहे. मेजर काही इम्पॅक्ट झालेला नाही. लास्ट इयरला 1258 कोटी कमवलेले, आता 1275 कोटी कमवले, म्हणजे 4 पैसे एक्स्ट्राच कमवले. हे पण मला क्लिअर झालं. आता जर आपण इथं याला पडताना बघतोय, त्याचं कारण काय? बरं, LNT वाट लागली, म्हणजे LNTचा रिझल्ट एकदम खतरनाक वाट लागली असू शकते. म्हणजे LNTचा रिझल्ट एवढा बाद असणार आहे ना, म्हणून हा स्टॉक पडतोय. बरोबर, यासाठीच मी तुम्हाला दाखवतो लार्सन अँड ट्युब्रोचा रिझल्ट. जर तुम्ही याचा रिझल्ट बघितला तर इथं तुम्हाला दिसेल 67,000 कोटीचा नेट सेल्स आहे. 58,000 कोटीवरून 67,000 कोटी, साहेब जवळपास 9,000 कोटीची जंप आहे. जबरदस्त ग्रोथ मानतात त्याला, ऑलमोस्ट 20% जंप. साधी सोपी गोष्ट नाही. 4,400 कोटीवरून डायरेक्ट कंपनी 5,000 कोटी प्लस कमवते. आजपर्यंतच्या इतिहासातला सगळ्यात मोठा सेल्स आहे. मग याचा अर्थ स्टॉक वर जायला पाहिजे होता, पण जातोय कुठं? स्टॉक जातोय खाली. म्हणून मी सांगतोय की मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड आहे. म्हणा ना, वाक्य तुम्ही मला म्हणाल लगेच, अहो सर याचाच अर्थ निफ्टी खाली जातोय. असं नाहीये. अजून काही स्टॉक दाखवतो. ब्रिटानिया हा निफ्टीमध्ये आहे की नाही? स्टॉक कुठं जातो? वर जातोय. मारिको जरी निफ्टीमध्ये नसला तरी सुद्धा वर जातोय. म्हणजे ब्रेकआउट बघा, हेवी गॅप अप. डाबर, तुफान तेजीत, भेल जबरदस्त वर आहे. HAL हिंदुस्तान एरोनॉटिक्स कन्सिस्टंटली अप ट्रेंडमध्ये. VBL कन्सिस्टंटली अप ट्रेंडमध्ये. REC लिमिटेड, इन्फोसिस मात्र डाऊन आहे. अहो IT मध्ये प्रॉब्लेम चालू आहे म्हणून तो डाऊन आहे. सुनो TCS मध्ये जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा TCS तुम्हाला डाऊन दिसतो का? 100% नाही. पण तोच विप्रो चार्ट तुमचं तुम्ही ओपन करा, थोडीशी मेहनत तुम्ही पण करा. प्रत्येक चार्ट आता मी ओपन करू शकणार नाही. तो चार्ट डाऊन दिसेल. HCL टेक याच्यापेक्षा डाऊन दिसेल. म्हणजे एवढं तरी मी म्हणू शकतो अवस्था कोणाची वाईट आहे? ज्याचा चार्ट खराब आहे समजून जा, तिकडे रिझल्टमध्ये थोडीफार गडबड आहे. पण हे सगळ्यांच्या सोबत झालेलं नाही. आता मजेदार गोष्ट, हिरो मोटर जबरदस्त अप ट्रेंडमध्ये आहे. महिंद्रा अँड महिंद्रा फुल अप ट्रेंडमध्ये आहे. टाटा मोटर्स टॉप. SBIN स्टेट बँक ऑफ इंडिया कुठे आहे?
टॉपला आहे, मग हा स्टॉक वर आहे, निफ्टी का पडतोय? एसबीआय नाही का इंडेक्समध्ये? आहे ना. हिरो मोटर नाही का? 100% आहे. टाटा मोटर नाही का? 100% आहे. बजाज ऑटो नाही का? 1,00,000% आहे. पण मार्केट खाली जात आहे, काही स्टॉक वर तर काही स्टॉक खाली. सो अजून पुढे घेऊन जातोय. आयसीआयसीआय बँक खाली नाही आहे, 2-4 कॅन्डल रेड आहेत आणि त्या काय दर 15 दिवसाला बनतात, काही मोठी गोष्ट नाही आहे. पण जर मी एचडीएफसी बँकेला बघितलं, वाट लागली, कन्सिस्टंटली आदळतोय. आता मात्र मजा आली. नेमकं काय होतंय मग? जर बँकिंगमध्ये मी बघितलं तर एचडीएफसी बँक पडतोय, आयसीआयसीआय आणि एसबीआय होल्ड करतोय, बँक ऑफ बरोदा होल्ड करतोय. ओपन करून बघा चार्ट, म्हणजे तुम्हाला कळेल. आता यावरून काही गोष्टी कळतात का? इकडच्या पार्टीचे जे स्टॉक आहेत ना, ते चांगले चालत आहेत, विरोधक पार्टीचे स्टॉक खाली जात आहेत. असं काही आहे का? म्हणजे आता इलेक्शन येणार आहे म्हणून विचारलं की यांचा कुठल्या तरी पक्षाशी संबंध आहे म्हणून वगैरे, असं काय होतं? डेफिनेटली नाही. पक्षाचंच बोलायचं झालं तर आता थोडंसं मार्केटवर तेच प्रेशर आहे की इलेक्शनचं नेमकं काय होईल, कसं होईल. एक मायनर सेल ऑफ येणार, हे मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं. लांडगा आला रे आला, काय कोल्हा आला रे आला, जी काय म्हण आहे ती वारंवार मी विसरतो आणि प्रत्येक वेळी दोघांचं पण नाव घेतो. मी लांडग्याला पण घेतो, मध्ये कोल्ह्याला पण घेतो. सो आत्ता सध्या जर तुम्ही बघितला ना तर प्रेशर आहे. कशाचं? पॉलिटिकल प्रेशर आहे आणि त्यामुळे थोडंसं मार्केटवर प्रेशर दिसतं. पण मार्केट माझं ओव्हर व्हॅल्यूड आहे का? 100% नाही. निफ्टीचा पीई काय सांगतो? अहो मार्केट स्वस्त आहे. मग याचा अर्थ मार्केट पडलंय का? तर मी दुसरं उत्तर तुम्हाला काय दिलं? मार्केट बिलकुल पडलेलं नाही. म्हणजेच ओव्हरऑल निफ्टी पडला म्हणजे स्टॉक संपले असं होत नाही. मग गुंतवणूक करताना आपलं डोकं शांत पाहिजे, सावध पाहिजे, सतर्क पाहिजे. मी कुठं गुंतवणूक करतोय? म्हणजे जर समजा तुम्हाला काही स्टॉक पडताना दिसले, आता समोर स्क्रीनवर हा स्टॉक दिसतोय म्हणून यामध्ये डोळे झाकून गुंतवणूक करायची आहे का? आता तुम्ही म्हणाल एचडीएफसी बँक. व्हिडिओ पॉज करायचा आणि मला उत्तर द्यायचं काय, बघूया. यावरून तुमची चांगली प्रॅक्टिस होणार आहे. एचडीएफसी बँक आणि एसबीआय मध्ये कुठली कंपनी बेस्ट आहे? सगळ्या जगाला माहिती आहे एचडीएफसी खूप चांगलं काम करते, सर्व्हिस चांगला आहे, बेस्ट आहे, ब्ला ब्ला ब्ला, सगळ्या गोष्टी मस्त आहेत. मग याचा अर्थ एचडीएफसीचा चार्ट असा आहे आणि एसबीआयचा चार्ट असा आहे. एसबीआय एवढा वर गेलाय म्हणजे एसबीआय महागडा झाला आणि एचडीएफसी बँक स्वस्त झाला. हेच तुमचं मत आहे का? मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता दाखवतो. एचडीएफसी आपल्याला हवाय SBIN, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मी चार्ट ओपन केला आणि मी बघितलं याचा पीई रेशो काय आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचा पीई रेशो आज सुद्धा 10.6 आहे. पण एचडीएफसी बँकेचा पीई रेशो 17.2 आहे. म्हणजे एचडीएफसी बँक एवढा खाली पडून सुद्धा महाग आहे, एसबीआय एवढ्यावर वाढून सुद्धा स्वस्त आहे. मग सदसद विवेक बुद्धी वापरायची. जर मला गुंतवणूक करायची आहे तर धावणाऱ्या घोड्यावर करणार की लंगड्या घोड्यावर करणार? साधं डोकं वापरा. आता म्हणाले एल&टी का पडतोय? प्रत्येक स्टॉक मागे व्हेरियस रिझन आहेत. एल&टी का पडतोय? आता एल&टीची ग्रोथ स्टोरी, एल&टी जे होणार होता म्हणजे एल&टी चांगल्या लेवलला काम करणार होता, रिझल्ट असे येणार तसे येणार, एवढ्या ऑर्डर आहेत, सगळं सुरळीत चालू आहे, ब्ला ब्ला ब्ला, सगळ्या स्टोरीज ज्यांनी गुंतवणूक पहिला केल्या त्यांना माहिती होत्या. म्हणजे मोठ्या इन्व्हेस्टमेंट जो व्यक्ती करतो त्यांना सगळं आधीपासूनच माहिती असतं आणि ते अनालिसिस त्यांच्याकडे आधीपासून पोहोचलेलं असतं, म्हणून त्यांनी त्यामध्ये गुंतवणूक केलेली असते. आता याला बरोबर रिलेट मी एफएमसीजी बरोबर करणार आहे, त्यामुळे हे डायलॉग लक्षात ठेवायचे. एल&टी मध्ये आधी गुंतवणूक केली म्हणजेच भविष्य मला दिसतं. मार्केटमध्ये कधीही आजचा दिवस बघून गुंतवणूक केली जात नाही. मार्केटमध्ये गुंतवणूक भविष्य बघून केलेली जाते. सिंपल आहे, भविष्य प्रेडिक्ट केलं जातं. सगळ्यात जास्त कुंडल्या मार्केटमध्येच बघितल्या जातात, फक्त त्या फायनान्सच्या स्वरूपात असतील किंवा बॅलन्स शीटच्या स्वरूपात त्या कुंडल्या असतात, एवढं लक्षात राहू दे. सो एल&टीची ग्रोथ दिसत होती म्हणून गुंतवणूक केली. सुझलॉनचे रिझल्ट चांगले येणार होते दिसत होते म्हणून आधी गुंतवणूक केली. वर गेल्यानंतर सेल ऑफ केला, सुझलॉन खाली आला. एल&टी मध्ये खाली गुंतवणूक केली, रिझल्ट आले, लोक बाय करायला लागले, आता ते बाहेर पडले. कन्सेप्ट क्लिअर झाली. म्हणजे आपण जेव्हा एंट्री घ्यायला जातो रिझल्ट बघून तेव्हा ते लोक बाहेर पडतात. ही कन्सेप्ट डोक्यामध्ये फिट झाली. एचडीएफसीचा रिझल्ट चांगला येऊन सुद्धा तो वर जात नाही कारण त्याच्यामध्ये सेल ऑफ येतोय. प्रायव्हेट बँकिंगवर प्रेशर येते. प्रायव्हेट बँकिंगमध्ये प्रेशर आल्यामुळे प्रायव्हेट बँका खाली जात आहेत आणि गव्हर्नमेंट बँका, सरकारी बँका, पीएसयू स्टॉक वर जात आहेत. आता एक मजेदार गोष्ट सांगतो. एफएमसीजीचा रिझल्ट जर तुम्ही बघितला तर एफएमसीजी आता वाढतोय. अहो साहेब काय भानगड? एफएमसीजीवर तुम्ही व्हिडिओ बनवला होता आणि त्यावेळी सांगितलं होतं एफएमसीजीची वाढ लागलेली आहे, काही दिवसानंतर ऑटोमॅटिकली एफएमसीजी वाढायला लागेल. काही कारण नसताना हे क्लिअरली स्टेटमेंट मी केलं होतं, पण तुम्ही असे अनालिसिस केलेले, मेहनत केलेले व्हिडिओ बघत नाही, याचं मला खूप दुःख वाटतं. प्लीज असे व्हिडिओज बघत जा, त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आम्ही रिसर्च केलेला असतो. आता एफएमसीजी वाढण्याचं रिझन काय? एफएमसीजीचे रिझल्ट सगळ्यात खराब आहेत. अहो मग एफएमसीजीचे रिझल्ट खराब आहेत तर तो वाढेल का?
तर जो पैसा इकडून काढला गेला तो पैसा FMCG मध्ये टाकला गेला. पहिली गोष्ट, जेव्हा जेव्हा नाव बुडणार अशी वाटली जाते, जेव्हा जेव्हा माझी नाव बुडणार अशी वाटते, तेव्हा मी सोनं नाणं पहिल्या खिशामध्ये ठेवतो. काय बॅग कपड्याची पाठीला अडकून मी जाईन पोहत? बिलकुल नाही. जिथं मला वाटतं की हे महत्वाचं आहे ते मी खिशात ठेवणार. आता किती जरी क्रायसिस आले, मी एकदा सॉफ्टवेअर वापरायचं बंद करेन, नवीन कॉम्प्युटर घ्यायचं बंद करेन, थोडंसं लाईट जपून वापरेन, नवीन AC घ्यायचा आहे, नको राहू दे, परत कधीतरी घेऊ म्हणेन. पण घरात तांदूळ नाहीये, जोंधळा नाहीये, घेणार की नाही? 100% घेणार. कारण जी गोष्ट मला पाहिजे FMCG मधली ती मी घेणारच आहे. चहा मी पिणारच आहे, काही होऊ दे, कॉफी मी पिणारच आहे, भले मी पित नाही, पण ज्यांना नाव आहे ते पिणारच आहे. सो या केसमध्ये FMCGची डिमांड कायम राहते. दुसरी गोष्ट, FMCGची ऑलरेडी वाट लागलेली आहे, वॅट नाही, आता GST आलाय, वाट लागलेली आहे, त्यामुळे चांगल्या लेवलला तो मिळतोय. मेलेला अजून किती मरणार हे लोकांच्या डोक्यामध्ये असतं, आणि म्हणूनच तुम्हाला चांगल्या लेवलला तो स्टॉक FMCGचे मिळाले, म्हणून त्यामध्ये एंट्री लोकांनी घेतली. लोकांनी नव्हे, शब्द थोडासा मी मागं घेतोय माझा, ही एंट्री लोकांची नाही, स्मार्ट लोकांची आहे. ज्याच्याकडे मोठा पैसा, त्यांनी बरोबर ही गेम केलेले आहे, पोझिशन्स टर्न अराउंड केले. म्हणजे जिथं आधी पैसा लावला तो वाढला, त्याचा सेल्स वाढला, धंदा वाढला, रिझल्ट चांगले आले, बरोबर टोकाला जाऊन बाहेर पडला. आता तोच पैसा घेऊन दुसऱ्या एखाद्या सेक्टरमध्ये बॉटमला टाकला जातोय. आता तुम्ही म्हणाल तुम्ही बॉटम कसं म्हणताय? माझं एक वाक्य लिहून घ्यायचं, FMCGचे आकडे पुढच्या 2 क्वार्टरचे खतरनाक येणार, पुढच्या क्वार्टरचा बेटर येणार, त्याच्या पुढच्या क्वार्टरचा बेस्ट आकडे येणार FMCGचे, हे मी लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलंय. सो आता ते स्टॉक तुम्हाला वाढताना दिसणार. तुम्ही म्हणणार काय राव, का स्टॉक वाढतायत, मला हेच कळत नाहीये. काय रिझन असेल हे स्टॉक वाढण्यामागे? हे स्टॉक वाढण्यामागे रिझन आहे की भविष्यातली ग्रोथ, आत्ताची स्टेबिलिटी, आत्ताचं जे डाऊनफॉल होणार आहे ते प्रोटेक्ट करून आत्ता त्यामध्ये गुंतवणूक केली जाते. हे साधं समीकरण लावलं जातं, हे लक्षात घ्या. आणि यासाठी इंडस्ट्री अनालिसिस करणं गरजेचं आहे. जर तुम्ही मेटल बघितलात तर मेटलची ग्रोथ विथ PE रेशो तुम्हाला स्टेबल दिसेल, पण कन्झ्युमर ड्युरेबल हे सुद्धा तुम्हाला फ्लॅट दिसतं, म्हणजेच सेम लेवलला जात आहेत. IT सुद्धा सेम आहे, म्हणजे काही मेजर फरक पडलेला नाही. जेव्हा FMCG मध्ये येतात तेव्हा तुम्हाला क्लिअरली दिसतं साहेब, PE रेशो हेवी वाढलेला दिसतो. PE रेशो तेव्हा वाढतो जेव्हा इकडं प्राइस वाढली जाते. मी 2 वेळा तुम्हाला मगापासून रिपीट करून सांगितलंय, जेव्हा प्राइस हेवी वाढते म्हणजेच बाईंग आलं, प्राइस वाढली, प्राइस वाढली की तुमचा PE वाढणार आहे, साधं समीकरण. आणि रिझल्ट जेव्हा खराब येतात, अर्निंग जेव्हा डाऊन होतं, तुमचा PE वाढणारच आहे, पण अर्निंग जर वाढलं तर PE सुद्धा वाढणार. यावरून काय कळतं? आत्ताचे FMCGचे आकडे खराब आहेत. जर हे आकडे खराब आहेत तर स्टॉक का वाढतोय याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला दिलं. आता आपल्यासारख्या लोकांना काय वाटणार, नाही रे मजेदार सेक्टर नाहीये, नादाला लागायला नको, सोडून देऊया. पण ज्याला माहित आहे पुढचं क्वार्टर काय असणार आहे, तो काय करतोय, आत्ताच पैसा त्यामध्ये टाकतोय. मग आता डोळे झाकून तुम्ही जाऊन त्यामध्ये गुंतवणूक करणार आहात का? कृपया करू नका, मी सांगतोय म्हणून असले काही उद्योग करू नका. दुसरी गोष्ट, बाकीचे इंडेक्स आपण बघू शकतो. फार्मा बघा, ऍक्च्युली PE रेशो जास्त आहे, म्हणजे हा फार्मा ओव्हर व्हॅल्यूड झालाय. पण तुम्हाला बाळकडू काय पाजलं जात आहे, फार्मामध्ये लई ग्रोथ आहे, गुंतवणूक करा. आता तुमचं तुम्ही बघा पुढे त्याचं काय होणार आहे. अजून इन्फ्रामध्ये गेलो तर इन्फ्राचा PE आणि स्टॉक प्राइस सलग जात आहे. त्याचा अर्थ काय, ज्या पद्धतीनं अर्निंग वाढतंय त्याच गतीनं स्टॉकची प्राइस पण वाढते, म्हणजे ओव्हर व्हॅल्यूड व्हायचा प्रश्नच येत नाही. अशा पद्धतीनं आता सध्या हे गणित सुरू आहे. ऑटोचा चार्ट बघा, ऑटोचा चार्ट PE रेशो वाढत नाही, ऑटोचा PE रेशो वाढत नाही, वाढतो काय, स्टॉकची प्राइस. याचा अर्थ काय, जशी स्टॉकची प्राइस वाढत जाते तसं अर्निंग पण वाढत चाललंय, म्हणजे दोन्ही गोष्टींचा समन्वय आहे. आजही ऑटोमोबाईल माझ्या मतानुसार किंवा माझ्या दृष्टिकोनातनं स्वस्तच आहे. तुम्ही म्हणाल काय राव सांगताय, स्टॉक टॉपला पोहोचले, पडले बिडले तर घरदार विकायची वेळ येईल. असं काही नसतं. PE रेशो बरोबर तुम्हाला या सगळ्या गोष्टी कम्पेअर कराव्या लागतात. म्हणजे आता एवढे सगळे सेक्टर आहेत, मी सगळ्यांच्या बद्दल बोलत बसलो ना तर आजचा पूर्ण दिवस पुरायचा नाही. अक्षरशः कॅमेरा तर हँग होईलच, लॅपटॉप सुद्धा हँग होऊन जाईल, एवढं रेकॉर्डिंग यात पॉसिबल नाही आहे. सो स्टेप बाय स्टेप मी पुढे अजून भरपूर याच्याबद्दल बोलू शकतो. साठा भरपूर आहे हो, पण तुम्ही सपोर्ट करणं गरजेचं आहे. जेवढं अशा व्हिडिओजना लाईक कराल, मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवाल, त्यांना नॉलेज पण येईल आणि मला प्रोत्साहन मिळेल की यार एवढे लोक कमेंट करतायत, लाईक करतायत आणि मला प्रोत्साहन देत आहेत की अशा व्हिडिओज बनवा. भरपूर व्हिडिओ बनवेन आणि असे रिसर्च तुमच्या समोर मी मांडेन की तुम्हाला कुठंही युट्यूबवर पाहायला मिळणार नाही. मला एकदा प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा, आत्तापर्यंत जे काही सगळं लॉजिक सांगितलंय पहिला तुम्ही ऐकलंय का?
नसेल तर हक्काने लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.